कसे आहात सर्वजण? काय झालं सांगू का? माणसाचा स्वभाव असा आहे की माझं हे, माझं ते, माझं अमकं, माझं धमकं. परंतु कोणी अमरपट्टा घेऊन नाही आलेलं की अमर कोणी राहणार नाही. ते एक नाही दिवस वेळ आली की आपल्याला आपला गाशा गुंडाळायचा आणि निघायचं म्हणून पण आपण कोणाला सांगू शकत नाही. देव असा करतो, वेळ आणतो की तो आपल्याला सांगू पण देत नाही. आपल्या शेजारी बायको असते, शेजारी प्रेमाची लोक असतात जे आपल्याला फार प्रिय असतात आणि त्यांना आपण प्रिय असतो, परंतु सांगण्याची वेळ पण येत नाही की मी चालले बाबा किंवा मी चाललोय. तर हे सत्य आहे हो आयुष्यामध्ये. मग तुम्ही बंगल्यात राहताय, तुम्ही झोपड्यात राहताय, तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय, तुम्ही कुठेही राहा, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा, तुम्हाला हे मरण हे येणार ते येणारच आहे. मग कशाला एवढा अट्टहास जगण्याचा की नाही मला हेच पाहिजे, मला कपाटाच्या भरून ढिगाणी कपडे पाहिजेत, मला ढिगाणी साड्या पाहिजेत, मला ढिगाणी ड्रेस पाहिजेत, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. नाही, जे आहे, जे मिळाले आज ते धन्य मानायचं, उद्याचा दिवस चालू ठेवा. ह्यातच जगणं आहे माहिती का? माझा पास्ट असा होता आणि माझा पास्ट तसा गेला तो पास्ट, तो परत येणार नाही आणि तुम्ही तो आणू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून गेलेला पास्ट गेला आणि फ्युचर पण येईल. ते कसं असेल, काय असेल, आपल्या साथीला कोण असतील, कोण नसतील, किती लोक आपले आता जे आपले प्रियजन आहेत ते नसणार आहेत फ्युचरमध्ये, ते आज आहे. तर तुम्ही आजच त्यांच्याशी चांगलं वागा. आलेला जन्म देवाने दिलाय आपला, एवढा जन्म भारी, तो काहीतरी सत्कारणी लावायचा. नाही तर आला तसा गेला असं म्हणण्यात अर्थ नाही. आपल्या पण मनाला पटलं पाहिजे की नाही, आज मी जे जगत आहे किंवा मागे मी जगलो ते चुकीचंच जगलो, पण आज मी जगत आहे ते मी आज चांगलंच जगणार. भले समोरचे कसे असू द्या, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला संबंध ठेवायचा तर ठेवा, नाही तर नका ठेवू, पण माझं जे जगणं आहे ते मी सत्कारनेच लावणार. जोपर्यंत अक्कल नव्हती तोपर्यंत पापं केली, खोटं बोललो, राग केला, लोभ केला, हे केलं. पण जेव्हा मी देवाच्या जवळ गेले, देवाच्या पाशी गेले, तेव्हा मी सगळी मोहमाया सोडून टाकली, नातेवाईक सोडून टाकले, सगळं सोडून टाकलं. कारण का आपण काय करतो, नकळत एखाद्याची निंदाच करतो. फोन केल्यावर अगं असं झालं, अगं तसं झालं, ते असं बोलला, तो तसा बोलला. त्यामुळं मी सगळं सोडून टाकलं, कोणालाच फोन करत नाही आणि कोणाशीच कॉन्टॅक्टमध्ये नसते. कधी काय एकदम अर्जंट वाटलं तरच मी बोलते, नाही तर मी बोलत नाही. माहिती का? आपण करत राहायचं, बघायचं आपल्याला किती सहन करता येते, काय करता येते, हो की नाही, आणि शक्यतो करून चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा बस. मग देव हे तुम्ही देवाला काय देता? 8 आणे, 4 आणे, 12 आणे, 1 रुपया, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये आणि लाखो मागता. काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला पण की देवाला द्यायचे 50, 100, 200, 300, 500, 1000, 2000 आणि म्हणायचं देवा माझं लाखोचं फ्लॅटचं कर्ज आहे ना ते फेड बाबा. धन्यवाद तुमची, खरंच.